कदम साहेब, स्वागत आहे आपलं एबीपी माझावर। थेटपणे शिवसेना म्हणते की देशामध्ये निजामांचं राज्य आहे। काय प्रतिक्रिया आहे भाजपची? इतरांना निजाम म्हणण्यापूर्वी स्वतः आमच्या मित्रपक्षानं औरंगजेबासारखं वागू नये एवढाच माझा त्याला प्रामाणिक सल्ला आहे। सल्ला म्हणण्यापेक्षा माझी विनंती आहे। मुळामध्ये मराठवाड्याला पाणी सोडू नये याच्यासाठी नाशिकमध्ये आंदोलन करणारे शिवसेनेचे पदाधिकारी होते हे मराठवाड्यातली जनता कधीही विसरणार नाही। मराठवाड्यात जायचं तिकडे तिकडच्या सारखं बोलायचं, विदर्भात जायचं तिकडे तिकडच्या सारखं बोलायचं, म्हणजे प्रत्येक वेळेस असं दुटोप्पी वागणं आमच्या मित्रपक्षाचं योग्य नव्हे हे महाराष्ट्रातल्या लोकांना कळतं। आणि या सातत्यानं सरकार म्हणून टीका करताना एकदा ह्यांनी लोकांना स्पष्ट सांगावं की स्वतः लालबत्तीच्या गाडीतून फिरतात दिल्लीत सुद्धा आणि महाराष्ट्रात सुद्धा, स्वतः एअर कंडिशन मंत्रालयाच्या केबिन मध्ये बसतात मुंबईत सुद्धा आणि दिल्लीत सुद्धा, म्हणजे हे स्वतः सुद्धा सरकार आहेत। त्यामुळे सरकारवर टीका करण्यापूर्वी तुम्ही स्वतः सुद्धा सरकार आहात हे मित्र पक्षाला विसरता येणार नाही। महाराष्ट्रातली 12 कोटी जनता ही काही कापसाच्या मुळानं दूध पित नाही। तुम्ही वारंवार सत्तेत राहून सरकारमध्ये राहून स्वतःच्याच मित्रपक्षावर अशा पद्धतीने टीका करत असाल, त्याच्यामुळे संसार चालवताना नवरा बायकोची दोघांची जबाबदारी असते, ती एकावर ढकलून चालणार नाही। गाडीला दोन्ही चाकं असतात, ती दोन्ही चाकं तितकीच महत्वाची आहेत। पण आमच्या मित्रपक्षाला मुंबईमध्ये होणारी महानगरपालिकेची निवडणूक त्या दृष्टिकोनातून आम्ही इतरांपेक्षा कसे चांगले हे त्यांना लोकांच्या मनावर बिंबवायचे। पण लोकांना माहित आहे की शिवसेना सुद्धा सत्तेमध्ये सहभागी आहे। शिवसेना म्हणजे महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा सरकार आहे, तर चांगलं वाईट जे काही असेल त्याला ते सुद्धा कारणीभूत आहे। कदम साहेब, निवडणुकीचा विषय तुम्ही काढला, संजय राऊतांचा त्यांचा असा दावा आहे की या क्षणी आता जर का विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर विजय निश्चितपणे शिवसेनेचा होईल। ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस साहेब काम करता आहेत पूर्ण महाराष्ट्रात, देशामध्ये त्यांची ख्याती आहे की 20-20 तास करणारा देशाला या राज्याला लाभलेला सगळ्यात तरुण उमदा मुख्यमंत्री अशी देवेंद्र फडणवीस साहेबांची ओळख आहे। तरुणपणे आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना, पण तशी काही वस्तुस्थिती नाही। आमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आमचे पदाधिकारी अतिशय त्यागपूर्ण समर्पित भावनेनं काम करतायत, पण केवळ महानगरपालिकेच्या निवडणुकीला समोर ठेवून इतरांना निजाम म्हणण्यापूर्वी आपण स्वतः औरंगजेबासारखं वागतो आहोत का याचं जर आत्मपरीक्षण संजय राऊत साहेबांसारख्या चांगल्या विद्वान पत्रकारांना आमच्या चांगल्या जवळच्या मित्रांनी केलं असतं तर ते अधिक बरं झालं असतं। पण टाळ्या मिळवण्यासाठी दुसऱ्यांना निजाम म्हणणं ही काही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा नाही। एवढीच या निमित्तानं आमच्या मित्रपक्षाला आठवण करून द्यायची आहे। आणि मराठवाड्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला सांगायचंय, मराठवाड्याच्या जायकवाडीला पाणी मिळू नये याच्यासाठी शिवसेना आंदोलन करत होती आणि तो मराठवाड्यातल्या जनतेचा रोष आता कसं तरी त्यांना विसरायला लावायचं, कारण लोकांची शॉर्ट मेमरी असते म्हणून कुठेतरी प्रांतीय राजकारण सुरू आहे। आणि मुख्य म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येतात आणि त्याच निवडणुका नजरेसमोर ठेवून शिवसेना अशी भूमिका घेते असं आपलं मत आहे। कदम साहेब, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर शिवसेनेचं वागणं हे निव्वळ दुटप्पीपणाचं आहे आणि लाल दिव्यामध्ये ते केंद्रामध्येही बसतात आणि राज्यातही बसतात, त्यामुळे सत्तेमध्ये सहभागी ते सुद्धा आहेत याचं भान त्यांनी राखावं असं राम कदमांनी म्हटलंय।